ओके. सो हॅलो हॅलो हॅलो. मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जस्ट रिसेंट तुम्ही इंस्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर किंवा जेवढे सोशल नेटवर्किंग वेबसाईट्स आहेत या सगळ्यावर तुम्ही पाहत असाल की नॅशनल डिजिटल क्रिएटर अवॉर्ड असा कुठला तरी अवॉर्ड जो आहे, जो मोदींनी, जे आपण एका युट्यूबवर किंवा दुसऱ्या सोशल नेटवर्किंग वेबसाईटवर जे इन्फ्लुएन्सर्स आहेत, जे आता कम सेलिब्रिटी झालेले आहेत, त्यांच्याबद्दलचे फोटोज, ट्रॉफी घेताना, अवॉर्ड घेताना, रिकॉग्निशन घेताना बघितलेलं असं. आता हे जे रिकॉग्निशन्स आहेत, या रिकॉग्निशन बद्दलच आपण आज बोलणार आहोत. माझं असं मत आहे, एक असं वाटतंय की फ्युचरमध्ये हे जे अवॉर्ड्स आहेत, हे अवॉर्ड एक खूप महत्वाची भूमिका बजावणार आहे एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. जसं जसं हे दरवर्षी कंडक्ट केल्या जातील अवॉर्ड्स, तसं तसं हे एक्झाम्स मध्ये विचारल्या जातील आणि जास्तीत जास्त एक्झाम्स मध्ये विचारल्या जातील, हे एक माझं एक अंदाज आहे. आता तर स्टेट लेवल असो किंवा कुठल्याही बाकी जनरल अवेअरनेस मध्ये कुठे ना कुठे क्वेश्चन हा झडकेलच, पण भविष्यात युपीएससी सुद्धा लेवलवर कदाचित हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, असं माझा अंदाज आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज थोडासा लाईटचा प्रॉब्लेम आहे आणि बघायला तर आम्ही सावळे आहोतच, परंतु ब्राईटनेसचा काहीतरी इश्यू आहे, म्हणून तेवढं तुम्ही कन्सिडर करून घ्याल. आणि आज आपण डिजिटल क्रिएटर कंटेंट्स जे अवॉर्ड्स आहे त्याच्याबद्दलची पीडीएफ बद्दल मी डिस्कस करणार आहे. विद्यार्थ्यांनो, 10 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी 2024 या 19 दिवसाच्या कालावधीमध्ये नॉमिनेशन बोलावले गेले होते, जे आपले इनोव्हेट इंडिया नावाची गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे त्याच्यावर हे नॉमिनेशन्स घेतले होते. 1.5 लाख पेक्षा जास्त क्रिएटर्सनी याच्यावर आपलं नाव नोंदलं होतं आणि 10 लाख पेक्षा जास्त वोट्स आलेले होते. असं म्हटलं गेलं की ज्याला जास्त वोट्स मिळाले त्या वोटिंग नुसार हे अवॉर्ड देण्यात आले. परंतु काही इन्फ्लुएन्सर असे होते की ज्यांनी युट्यूबवर येऊन किंवा इन्स्टावर येऊन असं सांगितलं की मला बघा हे वोट जास्त आहेत, परंतु ज्युरीचं ओपिनियन वेगळं होतं, म्हणून त्या कॅटेगरीमध्ये दुसऱ्या व्यक्तीला तो अवॉर्ड देण्यात आला. तर आता काय खरं काय खोटं काही माहिती नाही आपल्याला, परंतु त्यांनी प्रूफ सुद्धा दाखवलेले आहेत. परंतु जो आपला उद्देश आहे तो आहे की जो अवॉर्ड ज्यांना मिळालेला आहे त्याची पुरेपूर माहिती घेणं. तर विद्यार्थी मित्रांनो, जे सोशल ऍक्टिव्हिटीज करतात किंवा एज्युकेशन मध्ये जर त्यांचं काही व्हॅल्युएशन असेल, जर त्यांनी काहीतरी एक त्याचं इनपुट दिलं असेल, हेल्थ असो, फिटनेस ज्याला आपण म्हणतो, गेमिंग असो, सोशली जर त्याने काही काम केलं असेल, तर या सगळ्या कॅटेगरीज मधल्या इन्फ्लुएन्सर्सला त्यांनी हे अवॉर्ड दिलेले आहेत. जवळपास 20 कॅटेगरीज, आय एम नॉट शुअर, बट जवळपास 20 कॅटेगरीज मध्ये हे अवॉर्ड देण्यात आलेले आहेत. ते आपण वन बाय वन बघूया. हे जे नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड देण्यात आलेला आहे, तर एकदा मी याला स्क्रोल करून घेतो. आशा करतो की तुम्हाला ही स्क्रीन विजिबल आहे. तर एकदा बघूया आपण. मी अनोटेशन एकदा चालू करून देईन. ठीक. तर जो पहिला आपला अवॉर्ड होता तो न्यू इंडिया चॅम्पियन मध्ये अभि आणि नियूला मिळालेला होता. हे कदाचित तुम्ही 2 फेसेस बघितले असेल. बरेचसे जे सोशल टॉपिक्स असतात, सोशल इश्यूज असतात, त्याच्याबद्दल ते नेहमी बोलतात. मग तो हिस्ट्री कव्हर करायचा असो, सस्टेनेबिलिटी असो, पॉलिसी, सोशल इश्यूज, इकॉनॉमिक्स, पर्सनल फायनान्स, हे इंडियाच्या युथला पॉझिटिव्हली इन्फ्लुएन्स करतात आणि यांना हा नॅशनल क्रिएटर अवॉर्ड जो न्यू इंडिया चॅम्पियनचा आहे तो मिळालेला होता. अभि आणि नियूला या एक सेक्शन मध्ये, या एका कॅटेगरीमध्ये हे फेसेस तुम्ही कदाचित बघितले असतील. पुढे चालूया, पुढे बघूया. तर अनोटेशन मी बंदच करून टाकतो म्हणजे मला स्क्रोल करायला इझी होते. दुसरा अवॉर्ड होता जो बेस्ट स्टोरी टेलर अवॉर्ड आहे आणि तो मिळाला आहे कीर्तिका गोविंदा स्वामी. सॉरी इफ आय एम प्रोनाउन्सिंग रॉंग. गोविंदास्वामी, कीर्तिका गोविंदास्वामी, हिला हे नॅशनल क्रिएटर अवॉर्ड मिळालेला आहे बेस्ट स्टोरी टेलर म्हणून. हिचा तुम्ही फेस कुठेतरी युट्यूबवर किंवा कुठल्या सोशल नेटवर्किंग वेबसाईटवर कदाचित बघितला असेल, तर यांना हा मिळालेला आहे. आणि हे एज्युकेशन जे आहे
रिअल हिस्ट्री आणि शेअरिंग युनिक पर्स्पेक्टिव्ह याच्याबद्दल लोकांना एज्युकेट करतात, ते यांना त्याच्याबद्दलचा अवॉर्ड मिळालेला आहे. थर्ड बघा, हा तर तुम्ही बघितलेला असेल, याचं एक कॅरी मिनाटीने पण एक स्पूप बनवलेलं होतं. तर हा आहे रणवीर आलाबदिया डिस्रप्टर ऑफ द इयर अवॉर्ड म्हणून मिळालेला आहे. वन ऑफ द फर्स्ट टू बिकम अ फेस ऑन डिजिटल मीडिया, फोकसेस ऑन फिटनेस, स्पिरिच्युअलिटी अँड लाईफस्टाईल. हा ऍक्च्युली पॉडकास्ट बनवत असतो आणि याचे पॉडकास्ट तुम्ही बघितले असेल, वेगवेगळ्या इश्यूजवर बनवतो. वेगवेगळे सेलिब्रिटीज इथे येतात आणि आजकाल फिटनेस बद्दल डॉक्टर सुद्धा त्याच्या पॉडकास्टवर येणं चालू झालेलं आहे. स्पिरिच्युअलिटी असो, मेडिटेशन असो, वेगवेगळ्या टॉपिक्सवर तो बोलत असतो किंवा इन्फ्लुएन्सरचे किंवा सेलिब्रिटीचे इंटरव्ह्यूज घेत असतो. पुढे चालूया. पुढचा आहे आपला ग्रीन चॅम्पियन अवॉर्ड म्हणून जो मिळालेला आहे पंक्ती पांडे यांना. इस्रो सायंटिस्ट एम्प्लिफाइंग द मेसेज ऑफ मिशन लाईफ, ॲडव्होकेट्स फॉर झिरो वेस्ट लिव्हिंग, स्लो फॅशन अँड मिनिमलायझिंग, सेलिब्रेट्स एज ओल्ड सस्टेनेबल प्रॅक्टिसेस. सस्टेनेबल प्रॅक्टिसेस साठी या मॅमला पंकित पांडेंना हा अवॉर्ड मिळालेला आहे, ग्रीन चॅम्पियन अवॉर्ड, एक एन्व्हायरमेंट आणि सस्टेनेबिलिटीच्या इश्यूजला रेज करण्यासाठी. नंतर तुम्ही हिला बघितलंच असेल नक्कीच, बेस्ट क्रिएटर फॉर सोशल चेंज गोज टू जया किशोरी. जया किशोरीजींनी तुम्ही बघितलं आहे यांना. प्रवचन वगैरे पहिले करायच्या आणि एक प्रकारच्या त्या इन्फ्लुएन्सर बनलेल्या आहे बिकॉज ऑफ द लेवल ऑफ लँग्वेज शी इज युझिंग, द गुड लुक शी इज हॅव्हिंग अँड द स्पिरिच्युअलिटी, मेडिटेशनल पार्ट, हे सगळ्या गोष्टींसाठी तिला बेस्ट क्रिएटर फॉर सोशल चेंज म्हणून मिळालेला आहे. द मिरर ऑफ द मॉडर्न वर्ल्ड किंवा किशोरीजी म्हणून नावाने या ओळखल्या जातात. पुढे चालूया. मोस्ट इम्पॅक्ट ॲग्री क्रिएटर हे लक्ष्य दबास यांना मिळालेला आहे. हा ॲग्रिकल्चर रिलेटेड, ॲनिमल्स रिलेटेड एक व्हिडिओज बनवत असतो, सोशल चेंज आणण्याचा प्रयत्न करतो. रन्स द ऑर्गॅनिक एकर चॅनल ऑन युट्यूब. आणि जे कुठले आजकाल ऑर्गॅनिक आहेत, केमिकल फर्टिलायझर नाही वापरायचे, याच्याबद्दलचं तो गाईडलाईन देत असतो. त्याला त्याच्यासाठी अवॉर्ड मिळाला. हिला तुम्ही बघितलं असेल, एक व्हिडिओ व्हायरल झाली होती. सुरुवातीला 2 मुलं होते, तबला पेटी सितार वाजवत असताना आणि ही गाणं म्हणत होती. तर ते जे भजन होतं ते खूप फेमस झालं होतं. मैथिली ठाकूर, रिनोड फॉर एक्सेप्शनल सिंगिंग टॅलेंट, परफॉर्म्स ओरिजिनल सॉन्ग, कव्हर्स अँड ट्रॅडिशनल फोक म्युझिक, आणि वेगवेगळ्या लँग्वेजेस मध्ये ती गाते. त्याच्यामुळे तिला हा कल्चरल अँबॅसेडर म्हणून अवॉर्ड मिळालेला होता. या वेगळ्या कॅटेगरी ज्या ह्या पहिल्यांदाच बनवलेल्या आहेत, कारण ह्या पहिल्यांदाच हा अवॉर्ड सेरेमनी अशा प्रकारची घेतलेली आहे. नंतर आहे बेस्ट ट्रॅव्हल क्रिएटर कामिया जानी म्हणून. ही एक कर्ली टेल्स नावाचं एक चॅनल आहे. त्याच्यामध्ये ते वेगवेगळे फूड्स, वेगवेगळे डेस्टिनेशन्स याच्याबद्दलची माहिती देते, सेलिब्रिटीज सोबत सुद्धा बोलते. तर हिला, जी कामिया जानी आहे, फाउंडर ऑफ कर्ली टेल्स, फोकस ऑन फूड, ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, हिला मिळालेला आहे बेस्ट ट्रॅव्हल क्रिएटरचा अवॉर्ड. पुढे चालूया. टेक क्रिएटर गौरव चौधरी, तुम्ही कदाचित ऐकलं असेल, चलिये शुरू करते हे टेक्निकल गुरुजी नावाने खूप फेमस आहे आणि यांना मिळालेला आहे टेक क्रिएटरचा अवॉर्ड, फेमसली नोन ॲज टेक्निकल गुरुजी. सगळ्यात पहिले जर आपल्याला पण कुठला अनबॉक्सिंग बघायचं असेल तर आम्ही यांच्याच व्हिडिओ बघायचो. दुबईमध्ये राहत होते, आताही राहतात आणि यांची जी लक्झरियस लाईफ आहे, गौरव चौधरी नावाचं युट्यूब चॅनल आहे, त्याला सुद्धा बरेच लोक बघत असतात. पुढे चालूया. तर स्वच्छता अँबॅसेडर म्हणून मल्हार कालंबे याला मिळालेला हा अवॉर्ड आहे. मुंबईमध्ये असं म्हटलं जाते 6 लाख टन पेक्षा पण जास्त कचरा मुंबईच्या सी शोर वरून यांनी साफ केलेला आहे आणि हा वेगवेगळे कॅम्पेन्स ऑर्गनाईज करत असतो. कचरावाला माणूस म्हणून फेमस होता हा, परंतु कचरा त्यांनी काढून टाकला मुंबईतला. लीड्स वीकली क्लीनअप ड्राईव्ह सिन्स 2017, 2017 पासून 7 वर्ष झाले तो साफसफाईमध्ये मदत करतोय. पुढे बघूया. नेक्स्ट आहे आपला हेरिटेज फॅशन आयकॉन अवॉर्ड विच गोज टू जान्हवी सिंग, अ 20-year-old कंटेंट क्रिएटर ऑन इंस्टाग्राम. तर तिला तो अवॉर्ड मिळालेला आहे. इंस्टाग्रामवरचे आता बरेच इन्फ्लुएन्सर्स वाढत चाललेले आहेत, तर तिला हा अवॉर्ड मिळालेला आहे. सर एकदा डोर क्लोज करून द्या ना, थोडस मला वाटते आवाज येऊ शकतो. नेक्स्ट आहे बेस्ट क्रिएटिव्ह क्रिएटर इन फिमेल कॅटेगरी गोज टू श्रद्धा. शी इज फोकसिंग ऑन मल्टीलँग्वेज कॉमेडी सेट्स, ऑल्सो नोन फॉर ड्रॉपिंग ट्रूथ बॉम्ब्स इन हर कॉमेडी. म्हणजे फॅक्ट्स जे उलट्या केल्या जातं, फॅक्ट ज्या सांगितल्या जातं कॉमेडीच्या माध्यमातून, ती ही श्रद्धा करते. तर तिला तो अवॉर्ड मिळालेला आहे. पुढचा आहे बेस्ट क्रिएटिव्ह क्रिएटर मेल मध्ये आहे RJ रोनक, रिनोड
ऍज द प्रँक कॉल मेस्त्रो बौआ. तुम्ही रेडिओवर पण ऐकलं असेल बौआ, आणि तो वेगवेगळे आवाज काढून लोकांशी बोलतो, प्रँक करतो. त्याच्यासाठी त्याला बेस्ट क्रिएटिव्ह क्रिएटर इन मेल कॅटेगरी हा अवॉर्ड मिळालेला आहे. पुढे चालूया. बेस्ट क्रिएटर इन फूड कॅटेगरी कविताज किचन म्हणून फेमस आहे. इंडियन कुकिंग चॅनल आहे, रेसिपी ट्युटोरियल. तुम्हाला फेसवरून कळत असेल, कदाचित नाव आयडेंटिफाय होत नसेल तर, परंतु हे नाव आयडेंटिफाय करणं पण महत्वाचे आहे. तर फूड ब्लॉग्स आहे तिचेवाले, ते त्याच्यावर बनवत असतात, तिला तो अवॉर्ड मिळालेला आहे. नेक्स्ट आहे बेस्ट क्रिएटर इन एज्युकेशन कॅटेगरी नमन देशमुख. हा एक इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर पण आहे, युट्यूबचे चॅनल पण आहे, शॉर्ट्सवर जास्त फेमस झालेला आहे. मला सुद्धा हा शॉर्ट्सवर जास्त दिसला, आणि हा टेक्निकल जो पार्ट आहे त्याच्यामध्ये मला जास्त दिसला, म्हणून कव्हर्स टेक्नॉलॉजी, गॅजेट्स, फायनान्स, सोशल मीडिया, मार्केटिंग याच्यात त्याला कॅटेगरीत अवॉर्ड मिळालेला आहे. पुढे चालूया. गेमिंग क्रिएटर निश्चित वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, त्याच्यामध्ये अवॉर्ड मिळत आहे. हा गेमिंग कॅटेगरीमध्ये याला मिळालेला आहे. तसं बघतो म्हटलं तर हा पण कॅरेमिनाटी ज्या प्रकारचं मेम्स बनवत असतो, तर त्याच प्रकारचं हा सुद्धा नाही का व्हिडिओज क्रिएट करतो, आणि याचं गेमिंगचं सुद्धा आहे. तर पण याला स्पेसिफिकली गेमिंग साठी मिळालेला आहे. हा जो व्यक्ती आहे ट्रिगर्ड इन्सान, याचा भाऊ फुकरा इन्सान म्हणून चॅनल आहे. ट्रिगर्ड इन्सान नावाचं याचे चॅनल आहे, याला अवॉर्ड मिळालेला आहे गेमिंग क्रिएशन साठी. नेक्स्ट बघा. बेस्ट मायक्रो क्रिएटर मिळालेला अरिंदमानला, स्पेशलायझेस इन वेदिक ऍस्ट्रोलॉजी अँड एन्शियंट इंडियन विस्डम, याच्यामध्ये त्याला अवॉर्ड मिळालेला आहे. पुढे चालूया. बेस्ट हेल्थ अँड फिटनेस क्रिएटर गोज टू अंकित बयानपुरिया. फिटनेस इन्फ्लुएन्सर आहे. 75 डेजचे जे हार्ट चॅलेंज खूप फेमस झालेलं आहे, याच्यामुळे झालेलं आहे. रामराम भाई साऱ्याने हे जे शब्द तुम्ही ऐकले असेल, तर याच व्यक्तीने त्याला सुरुवात केलेली आहे. एक खेड्यातला माणूस, झोमॅटो मध्ये एक डिलिव्हरी बॉय, आणि आज त्याचे अचिव्हमेंट बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे एक मोटिवेशन घ्यायचं तर कोणाकडून, तर अशा व्यक्तीकडून घ्यायचं आहे. फेमस फॉर कम्प्लिटिंग हिज 75 हार्ट चॅलेंज, कनेक्ट विथ देसी मिलेनियल्स आणि जेनझी. आता जेनझी का बरं, तर हे जे जनरेशन झेडचे जे व्यक्ती आहे, जेनझी ज्याला म्हणतो आपण विद्यार्थी, ज्यांचा ट्रेंड बदलत राहतो, जे ओपिनियनेटेड आहे, म्हणजे आपण पहिले ओपिनियन नाही मांडायचो, आता लोक ओपिनियन मांडतात. तर या विद्यार्थी, या मुलांना, या लोकांना आपण जेनझी म्हणतो, आणि तो त्याच्यात फेमस झालेला आहे. नेक्स्ट आहे बेस्ट नॅनो क्रिएटर विच गोज टू पियुष पुरोहित. बडिंग फिल्म मेकर अँड व्हिडिओ एडिटर आहे, फ्रॉम चमोली डिस्ट्रिक्ट, देवभूमी, उत्तराखंड. आणि छोट्या छोट्या प्लेसेसला, रिजनल फेस्टिवलला तो हायलाइट करतो, त्याच्यासाठी त्याला तो नॅनो क्रिएटर म्हणून अवॉर्ड मिळालेला आहे. पुढचा आहे बेस्ट सेलिब्रिटी क्रिएटर, जो मिळालेला आहे अमन गुप्ताला, जो को फाउंडर आहे बोटचा. त्याचा अवॉर्ड देताना सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं की मेक इन इंडिया 2016 पासून जेव्हापासून चालू झालेला आहे मेक इन इंडिया, तर तेव्हापासून 70% जो भाग आहे या बोटचे प्रोडक्ट्सचा, मॅन्युफॅक्चरिंगचा, तो इंडियामध्ये बनतो आहे. त्याच्या आधी जो जे मॅन्युफॅक्चरिंग हब होते, युनिट्स होते यांचे, हे अदर कंट्रीज किंवा चायना वगैरे मधून इम्पोर्ट करायचे. पण आता सेमीकंडक्टर चिप असो किंवा बाकीचे जे पार्ट्स आहेत, 70% ऑफ ऑल द पार्ट्स विच ब्रिंग्स दिस बोट इक्विपमेंट्स, गॅजेट्स, ते सगळे आता आपल्या इंडियामध्ये बनणं चालू झालेले आहे. हे शार्क टँक मध्ये सुद्धा येतात. सीझन 3 चालू आहे. सीझन 1, सीझन 2, सीझन 3 मध्ये हे एक शार्क म्हणून होते. पुढे चालूया. नेक्स्ट बघा. बेस्ट इंटरनॅशनल क्रिएटर हे जे आहे ससेंद्रा मे स्पिटमन, इफ आय एम नॉट प्रोनाउन्सिंग रॉंग, तर हे त्यांचं नाव आहे, ज्याच्यासाठी त्यांना बेस्ट इंटरनॅशनल क्रिएटर म्हणून अवॉर्ड मिळालेला आहे. पुढे चालूया. आणखी एक बेस्ट इंटरनॅशनल क्रिएटर आहे जो किली पॉलला मिळालेला आहे. मराठी, हिंदी जे पण व्हायरल ट्रेंडिंग सॉंग्स असतात त्याच्यावर हे डान्स करतात, लिपसिंग करतात, तर यांना तो बेस्ट इंटरनॅशनल क्रिएटर अवॉर्ड मिळालेला आहे किली पॉलला. आणि जो आपला आता लास्ट मध्ये आहे बेस्ट इंटरनॅशनल क्रिएटर, वन मोर गोज टू ड्रीव हिक्स, याला सुद्धा बेस्ट इंटरनॅशनल क्रिएटर अवॉर्ड मिळालेला आहे. तर अशा प्रकारे हे जेवढे अवॉर्ड्स होते आपण एकदा बघितलेले आहेत. तर एक सेकंड, तर अशा प्रकारे हे सगळी सिरीज आपण इथे डिस्कस केली. ही पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून देईन, तुम्ही एकदा बघून घ्याल. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. आशा करतो अशा प्रकारची माहिती तुम्हाला हेल्पफुल ठरत असेल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि कमेंट जर काही करायचे असेल, डाऊट्स असेल तर नक्कीच तिथे करा. आम्ही तुम्हाला नक्कीच रिप्लाय करूया. आजच्या पुरतं इतकंच. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.